आणि म्हणून त्याला या इन्स्टिट्यूशन मध्ये आणण्याकरता ही पीक कर्जाची पद्धत आपण सुरू केली आणि बघता बघता देशामध्ये 10 लाख कोटीपर्यंत आपण पीक कर्ज देतोय. महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोटीपेक्षा जास्त हे पीक कर्ज आपण देतोय. पण दुर्दैवाने सातत्याने दुष्काळाच्या फेऱ्यामध्ये आमचा शेतकरी फसल्यानंतर आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे 80% शेती कोरडवाहू आहे आणि ज्या ठिकाणी विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये मोनोक्रॉप आहे, अशा या भागामध्ये एक क्रॉप जर फेल झालं तर तो कर्जबाजारी होतो. आणि अशा या फेऱ्यामध्ये अडकलेला हा आमचा शेतकरी हा संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेला आणि तो संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेल्यानंतर शेती तर तो करतोच, पण मग उधार घेऊन नातेवाईकाकडनं सावकाराकडनं मग प्रसंगी आपल्या शेतीचे कागदपत्र लिहून द्यायचे आणि ते गमवायची. आणि म्हणून या शेतकऱ्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणायचं. अनेक वेळा लोक म्हणतात 7/12 कोरा 7/12 कोरा 7/12 कोरा. 7/12 कोराचा अर्थ काय आहे? 7/12 कोराचा अर्थ एवढाच आहे की त्याला पुन्हा क्रेडिट वर्दी करणं, त्याचं जुनं कर्ज मिटवून त्याला पुन्हा नव्याने कर्ज घेता येईल अशा प्रकारे त्याला क्रेडिट वर्दी करणं, याचा अर्थ 7/12 कोरा होतो. आणि म्हणून हे जे काही राज्यातले शेतकरी या इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले त्यांना पुन्हा सिस्टीम मध्ये आणणं, याचा अर्थ कर्जमाफी आहे. पण ते सिस्टीम मध्ये आले आणि तेवढ्यापुरतं जर आपण थांबलो तर ते पुन्हा कर्जबाजारी होतील. कारण आपण बघितलं 8 साली 9 साली आपण कर्जमाफी केली आणि आता ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात मी पुन्हा त्याच्या आकडेवारीमध्ये गेलो, आपल्याला आश्चर्य वाटेल. 8 मधला शेतकरी 9 मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो, 9 मधला 10 मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो. आणि तो कर्जबाजारी होण्याचा फेरा आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मधनं बाहेर जाण्याचा फेरा हा कुठेही थांबलेला नाहीये. आणि म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे. पण त्या उपायावर आपण थांबलो तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकणार नाही. आणि कर्जमुक्त याचा अर्थ हा नाही की शेतकऱ्यांनी कधी कर्जच घ्यायचं नाही. कर्जमुक्तचा अर्थ हा आहे की त्याच्यामध्ये कर्ज परत करण्याची कॅपॅसिटी निर्माण होणं. कारण त्याला कर्ज तर लागणारच आहे, उद्योजकालाही लागतं, प्रत्येकालाच लागतं. किती श्रीमंत असले, टाटा असले, बिर्ला असले, अंबानी असले तरी कर्जच घ्यावं लागतं. कर्जाशिवाय तर काही बिझनेस पुढे जात नाही. आणि म्हणून कर्जमुक्तीचा अर्थ असा आहे की त्याच्यात ही सक्षमता निर्माण झाली पाहिजे की त्याला घेतलेलं कर्ज परत करता आलं पाहिजे. आणि म्हणून मी असं समजतो की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी, संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा 7/12 कोरा करून म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणतोय, त्याला क्रेडिट वर्दी करतोय, पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय. आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला, महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1,36,00,000 खातेदार आहे. या 1,36,00,000 खातेदार शेतकऱ्यांपैकी आपण जर बघितलं तर साधारणपणे 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी हे 49% आहेत. 1 ते 2 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 29.5% आहे. आणि एकूण जर आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये 78.5% आहे. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या 1,36,00,000 खातेदारांपैकी आतापर्यंत कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार किती, तर ते जवळजवळ 90 लाख. याचा अर्थ 46 लाख खातेदार असे आहेत की ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही, किंवा जे शेती करत नाही, किंवा ज्यांना कर्ज घेताच आलं नाही, किंवा ज्यांनी केवळ लँड होल्डिंग केलेलं आहे, शहरात राहतोय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेतली आहे. अशा प्रकारचे जवळजवळ 46 लाख खातेदार हे राज्यामध्ये आहेत. हे जे 90 लाख कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार आहेत आणि प्रतिवर्षीचा जर आपण हिशोब लावला तर साधारणपणे 50 लाख, 52 लाख
56 लाख एवढे शेतकरी कर्ज घेत असतात. आणि म्हणून हे कधी ना कधी कर्ज घेतलेल्या 90 लाख शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या 90 लाखापैकी 44 लाख शेतकरी असे आहेत की जे थकीत आहेत. 44 लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले. कधी गेले? हे 2009 साली गेले, 2010 साली गेले, 2011 साली गेले, 2012 साली गेले. मोठा आकडा 2012 सालचा आहे, 2013 सालचा आहे, 2014 सालचा आहे, 2015 सालचा देखील आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातत्याचा दुष्काळ आणि जे मी सांगितलं की अतिशय कमी लँड होल्डिंग असल्यामुळे, शेतीमध्ये गुंतवणूक न झाल्यामुळे, मोनोक्रॉपिंग पद्धतीमुळे, निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे हे 44 लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले. आता या 44 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण ज्यावेळी इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आत आणण्याचा निर्णय केला त्यावेळी आपण असं ठरवलं की 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करायची. आता या सरसकटचा अर्थ काय आहे? या सरसकटचा अर्थ असा आहे की लँड होल्डिंगचा विचार न करता करायची. आता काही लोक असं म्हणतात की जे थकीत नाही त्यांची कर्जमाफी तुम्ही का करत नाही? आता खरं म्हणजे ज्यांनी शासन पाहिलं नाही, ज्यांना पद्धती माहिती नाही, ज्यांना फायनान्सेस समजत नाही, असे लोकच अशा प्रकारची मागणी करू शकतात. याचं कारण असं आहे, आपल्याला जास्त माहिती आहे कोण कोण मागण्या करतात. तुम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे तुमच्याबद्दल बोलतच नाहीये मी. काही लोक आहेत म्हणजे आता बोलू नये, आता सुकाणू समिती आहे, काही चांगले लोक आहेत, काही असे लोक आहेत की जे काही मागण्या करतात त्यांना माहितीच नाही काय आहे. आपण जे कर्ज अटक केलं आहे त्याचा जर आपण हिशोब लावला तर हे सगळं कर्ज सरसकट म्हणजे सगळं कर्जाचा जर विचार केला तर 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज हे माफ करावं लागेल. 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज. आणि जो डिस्ट्रेसमध्ये नाहीये म्हणजे तो शेतकरी फार श्रीमंत आहे असं नाहीये, पण तो 11ला भरतोय, 12ला भरतोय, 13ला भरतोय, 14ला भरतोय, 15ला भरतोय, 16ला भरतोय आणि केवळ इतरांना मिळतंय म्हणून याचं करून टाका. शेवटी राज्याच्या फायनान्सेसची देखील एक आपली कॅपॅसिटी आहे. आणि उद्या अशा प्रकारचा जर निर्णय घेतलाही तर राज्य चालणार आहे का? हे राज्य चालू शकणार आहे काय? राज्य डिफॉल्टमध्ये जाईल. आणि म्हणून सरसकटचा अर्थ काय आहे? तर सरसकटचा अर्थ असा आहे की कुठलीही लँड होल्डिंग ची अट न ठेवता जे डिस्ट्रेसमध्ये आहेत त्यांना. आता याच्यामध्ये आपण 1.5 लाखापर्यंतचा निकष टाकला. त्याचं कारण काय? राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे उभे करू शकता, जेवढे खर्च करू शकता, याचं एक लिमिटेशन आहे. आणि मग या लिमिटेशन मध्ये किती तुम्ही स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच करून एक तुम्ही आकडा ठरवला तर तुमच्याजवळ जर 10 रुपये आहे तर या 10 रुपयामध्ये पहिल्यांदा कोणाला कर्जमाफी दिली पाहिजे? जो सगळ्यात गरीब आहे त्याला दिली पाहिजे.